मागणी काय यांनी आणि जेवढ्या त्यांनी मर्सिडीज दिल्यात ना उद्धव साहेबांना त्याच्या पावत्या ह्या पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेऊन दाखवाव्यात. पोलीस आम्हाला हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे. हे सरकार सगळ्यांचा आवाज बंद करताय. या सरकारला न्याय द्यायचा नाहीये, फक्त अन्याय करायचा. आम्ही त्यांना आता ते जे म्हणतात येतं मर्सिडीज, पण आज ते ज्या गाडीमध्ये फिरतायत ते पण आमच्या गटनेत्यांनी त्यांना गिफ्ट दिलेली गाडी आहे. ते स्वतःच्या खर्चाने फिरत नाहीत. कारण त्यांचा टायर तर आम्ही पंक्चर केलेला आहे. ज्या मर्सिडीजच्या गोष्टी त्या करतायत ना आणि ज्या गाड्यांमधनं त्या फिरतायत ना त्या गाड्या शिवसैनिकांनी दिलेल्या आहेत. त्यांनी वाढदिवस असू द्या काही असू द्या इतरांच्या बाबतीमध्ये करण्यासाठी एका आमच्या कार्यकर्त्याला गटनेता करण्यासाठी सुद्धा त्यांनी गाडीची मागणी केली. दुसऱ्यांकडे पैसे गोळा करतात, दुसऱ्यांना सांगतात की आमचा इव्हेंट करा. त्या सांगतात की उद्धव साहेबांना आम्हाला मर्सिडीज द्यावी लागते. हा किती मोठा गंभीर आरोप त्यांनी उद्धव साहेबांवर वाढदिवसाला काय केलं. त्यांनी त्या कायम कार्यकर्त्यांना भरीस घालतात, कार्यकर्त्यांकडनं सगळी कामं करून घेतात, त्यांच्या डोक्यावर ते खर्च मारतात. शिवसेनेचा कार्यकर्ता अतिशय कष्टाळू आणि गरीब असला तरी सुद्धा तो नीलमताईंचा शब्द पाळायचा. तर नीलमताई तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या, परंतु त्यांनी साहेबांशी गद्दारी केली. फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या शिंदे गटात गेल्या. मग शिंदे गटात गेलात ना तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला, पण उद्धव साहेबांबद्दल बोललेला आम्ही खपवून घेणार नाही.